नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता आपण आहोत टेंभुर्णी परिसरामध्ये विशाल ढवळे सरांच्या पेरूच्या प्लॉटमध्ये. तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे. तर माझ्या मागं बघू शकता तुम्ही, ह्यांनी जे पिशवी आहे, कॅरीबॅग जी आहे, निळी पिशवी लावली आहे. पण ह्याच्यामधून पण सनबर्निंगचा प्रॉब्लेम आला. ह्यांनी एक प्रयोग केला होता नवीन. तर नवीन प्रयोग केल्यानंतर थोडं लक्षात येतं की ह्याच्यामुळं काय होतं आहे काय नाही. तर इकडे बघू शकता, परत इकडे ज्या साईडला आहे जी इकडं परत पांढरी कॅरीबॅग लावली. मालाची चकाकी क्वालिटी जर बघायला गेलं तर सेम आहे. मालाची चकाकी क्वालिटी याच्यामध्ये काही बदल नाही. तर चट्टायला लागला, त्यामुळे अशा पद्धतीनं अशा ज्या साड्या आहेत, अशा पद्धतीनं साड्या बांधलेल्या आहेत. आत्ता मालाची जर क्वालिटी चकाकी बघायला गेलं तर खूप सुंदररित्या चकाकी क्वालिटी मालाला आहे मित्रांनो. तर हा टोटल एक दीड हजार टनाचा प्लॉट आहे तैवान पिंक पेरूचा. आणि जे दुसरीकडे आपण बघतोय इकडं पलीकडं तुम्हाला दाखवणार आहे मी तो पण प्लॉट. तो प्लॉट जो आहे तो ह्याचा आहे, आपलं व्हॅनर व्हरायटीचा. तर आता आपण त्या प्लॉट साईडकडे चाललो आहे. तर बघूया तो प्लॉट पण. आता हा मध्ये शेवगा आहे, ह्या शेवग्यामध्ये पेरू लागला आहे. पेरूचं ह्यावेळी गेल्या वर्षी पण चांगलं पैसे झालं, ॲव्हरेज टनेज. कारण की आपण जैविक सेंद्रिय रासायनिक ह्या तिन्हींची जोडी घेऊन मार्गदर्शन करतो आहे, त्यामुळं कसलंही अडचण ह्या पिकाला आलेली नाही मित्रांनो. तर भेटूया व्हॅनरच्या प्लॉटमधून. जी शेवग्याची व्हरायटी जी आहे तुम्हाला दिसत आहे सिंबाच्या मागं, शेवग्याची व्हरायटी एवढी मोठी शेंग आहे. तर बघायला गेलं तर फारशी गुडघ्यापर्यंत लागते. खूप मोठी जे शेंग आहे, व्हरायटी ओडिशी 3 का काहीतरी आहे. तर अशा पद्धतीने प्लॉट आहे. आता आपण चाललेलो आहोत ह्याच्या प्लॉटमध्ये व्हॅनर व्हरायटीच्या. तर आता छाटणी करून एक 2-2.5 महिने झाले आहेत प्लॉटला. तर खूप मोठ्या लेवलला ह्याचं जे आहे सेटिंग झालं. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, हा जो आहे हा व्हॅनरचा प्लॉट आहे. तर ह्याला आता भिजवलं आहे, त्याच्यामुळं काय थोडं आपल्याला आतमध्ये जास्त जाता येणार नाही. पण बघायचं जर गेलं तर एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग वगैरे एकदम जबरदस्त आहे. प्लॉट पण चांगला आहे. तुम्हाला आता बॅक कॅमेरानं तुम्हाला दाखवतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.